आपण आलो आहोत लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली मुक्तिधाम संस्थेची जी गोशाळा आहे त्या ठिकाणी, आणि गेले 3 दिवस या ठिकाणी कीर्तनकार श्री भगवान कोकरे हे आमरण उपोषणावर बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. महाराज, नक्की आतापर्यंत जे 2 दिवस आहेत उपोषणाचे, आज 3रा दिवस आहे, काय नक्की परिस्थिती आहे आणि काय तुम्हाला प्रतिसाद मिळाला? शासनाची खूप संवेदनशीलता दिसून आली. उपोषणाच्या पहिल्या दिवशीच आदल्या दिवशी बातम्या लागल्या सगळीकडे. महाराष्ट्र राज्याचे गोसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी ताबडतोब दखल घेतली. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत हा विषय निलेश राणे, नितेश राणे साहेबांनी पोहोचवला. पालकमंत्री साहेबांनी खूप चांगली याच्यात महत्वाची भूमिका बजावली. आमचे माजी आमदार बाळ माने साहेब रात्रंदिवस या अपडेट सगळ्या जाणून घेत होते. योगेश दादांनी काय प्रयत्न केले. भरत सेठ गोगावले साहेब तर पहिल्यापासून गोशाळेला अगदी सख्या भावासारखे पाठीकडे उभे आहेत, आणि राणे परिवाराच्या या अथक प्रयत्नामुळे हा सगळा विषय आमचा मार्गी लागला. म्हणजे चाऱ्याचा. आता पुढच्या 3 मागण्या ज्या आमच्या महत्वाच्या आहेत, हा जागेचा जो प्रश्न आहे, आज हे सरकार आहे तरच हे सोडवू शकतं. त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत, आणि म्हणून तो प्रश्न जर सोडवला तर आम्हाला गोशाळा स्वतःच्या पायावर उभी करण्यासाठी खूप मोठाही होईल. आमचा लाईट बिलचा प्रश्न आहे साहेब. 3 वेळ आमची लाईट वेळोवेळी कापली गेली. आज 5.5 लाख रुपये लाईट बिल आलाय. काल आम्हाला 33 लाख रुपये अनुदान मिळालं, पण आमच्यावर आता कर्जच जवळजवळ 50 लाख रुपये. आणि म्हणून आमचे गोवर्धन गो सेवा केंद्रामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जी शिफारस केली होती की तुम्ही हे स्पेशल केस म्हणून त्यांचे उरलेले 25 लाखाचा टप्पा देऊन टाका. आपण काम तर सर्व त्यांचं केलं, युटिलायझेशन सर्टिफिकेट दिलंय, तर ते कर्ज आहे डोक्यावर सगळ्याचं. तर त्याच्यामुळे ते 25 लाख रुपये मिळाल्यानंतर आपण हे उपोषण थांबवणार आहोत. पण आजच्या तारखेत तरी मी आज सर्व प्रसार माध्यमांचे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नितेश राणे, निलेश राणे हे जे दोघं बंधू आहेत, जे राम लक्ष्मणासारखे आमच्या पाठीकडे उभे आहेत, त्यांचे मी खूप खूप वेळा आभार व्यक्त करतो. आणि भरत सेठ तर खरं भरतच आहेत ते, आणि त्यांनीही प्रचंड सपोर्ट करून अगदी 2-3 दिवस या सगळी सूत्र हलवून त्यांनी जे तत्काळ मार्गी लावायचा प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. हे होते कोकरे महाराज. गेले 2 दिवस सलग, आज 3रा दिवस आहे, सलग ते उपोषणाला बसले आहेत. 1100 गायींना कोकरे महाराज सांभाळतात. त्यांना सकारात्मक प्रतिसाद सरकारकडनं मिळतोय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना चाऱ्याचा जो प्रश्न होता गायींची होणारी उपासमार टाळण्यासाठी शासनाने तातडीने 33 लाख पेक्षा जास्त अनुदान त्यांच्याकडे वर्ग केलं आहे. परंतु त्यांचे जे सगळ्यात महत्वाचे आणि पायाभूत विषय आहेत ते मध्ये त्यांच्या गोशाळेसाठी असलेली जी जागा आहे ती, त्याच्यानंतर त्यांना जे कमर्शियल दराने जे वीज पुरवठा केला जातो तो तातडीने तो प्रश्न सोडवावा, आणि जे अनुदान जे शासनाने मंजूर केलेलं होतं त्याच्यातला जो टप्पा आहे 25 लाखाचा जो शेवटचा टप्पा आहे, या अनुदानाच्या येईल या अपेक्षेने त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे शेड्स वगैरे आहेत ते उभारलेले आहेत. त्याचं कर्ज यांच्या संस्थेवर झालेलं आहे. तर ते कुठेतरी शासनाने ताबडतोब शेवटचा टप्पा द्यावा अशी त्यांची मागणी आहे, आणि त्यासाठी त्यांनी आज 3ऱ्या दिवशी देखील आपलं उपोषण पुढे सुरू ठेवलेलं आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष देईल शासन अशी त्यांना अपेक्षा आहे. यापुढे आपल्याला कशा प्रकारे शासन, आता अधिवेशन सुरू आहे, कशा प्रकारे याबाबत प्रतिसाद देते हे पाहावं लागणार आहे. अनुज जोशी, हे रत्नागिरी.